नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्म अँड ब्लॉग चॅनलवर. इथं चालू आहे वैरण काढायचं. झाल्या पूर्ण संध्याकाळ, ऊन इतकं पडायला लागलंय ना, अजिबात 5, 5:30, 6 वाजेपर्यंत बाहेर येऊ वाटत नाही, इतकं ऊन पडायला लागलंय. त्यामुळं आम्ही पण आहे ना 6 वाजेपर्यंत बाहेर पडत नाही. आता 6 वाजले, येऊन किती आम्हाला 1 तासात वैरण भरपूर होते काढायची. आणि 1 तास वैरण काढली ना, सगळ्या शेळ्या दिवसभर खात्या त्या आणि म्हैस गाय पण खात्या. त्यामुळं निवांत येतोय वैरण काढायला. उन्हात आहे ना लय हाल होतंय आपलं, एवढं हाल होतंय तर त्या उन्हात जनावरांचं किती हाल होत असेल. लय म्हणजे लय हाल होतंय बरं का. शेळ्यांसाठी वैरण चांगली आहे सोडा. आता ती ज्वारीची वैरण जी आपण कुळी राखली होती ती आता चांगली फुटल्या आणि त्याची वैरण शेळ्यांपुरती काढतोय. आणि ही नेपियर जी आहे ना, ही नेपियरचं मशीलान गायला काढतोय, कारण पाणी नाही त्यामुळे जरा कांड्या निबार झालेत आहे का नाही. ते गवताच नाही पण ती शेळ्या काल नेहलं शेळ्यांनी खाल्ल्या नाही त्या. आणि मक्का खाल्ले हा, मक्काची वैरण चांगली खाल्ली त्या, आता कशाला खाते. आणि आपल्याला कमेंट बी यायला लागले त्या की सुपर नेपियरची वैरण चांगली नसत्या म्हणा शेळ्यांसाठी. फक्त ती पोट भरायचा चारा आहे म्हणा, त्यात म्हणजे शेळ्यांसाठी असं एवढं चांगलं घटक कुठलं नसत्यात. त्यामुळं आपणाला पण त्या गवताचा वैताग आलाय का माहित आहे का. ते असं आपण जसं हे ज्वारीचं तेल रान स्वच्छ ठेवू शकतोय ना, असं भांगलून तेल, गवताचं तसं राहत नाही स्वच्छ आहे की नाही. ठेवलं तर राहते. होय, ठेवलं तर तुम्ही ठेवून बघा. गावात कापतानाच ते हे सकट कापायचं. तुम्ही नुसतं तुम्ही किती बघ तिथं सगळं काँग्रेस सकट काढू मी. होय 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 होय, काँग्रेस सगळं काढत होतो म्हणून शरीर स्वच्छ करत गेलं तर कशाला घाण होते. सुपर नेपियरचं आहे ना, ते किती पण भांगला त्यात घाण यायचं ते येत येणार. आणि रान तुडवणीने इतकं घट होतंय. आता ते तुडवणे हे पण आपण तुडवतोय, मग हे काय इतकं घट होते ज्वारीचं. त्या तुडवून काय थोडी होत्या काय, मग ह्यात काय थोडी होते काय. वैरण तोडेल तेव्हा पाय वाटत पडते त्यात लय म्हणजे लय रान घट होते, रान पण गदाळलंय होतंय. त्यामुळे आता ते काढायचं आहे आणि त्यात बघायचं आहे. काय मी म्हणायला लागले मारवेल लाव्या शेळ्यांना वैरण येत्या. मला कसं शेळ्यांची वैरण पाहिजे, त्यामुळं चाललंय बघायचं. मारवेलचं बी पण लय महाग आहे म्हणा, बघूया आता काय होतंय. कुणाकडे बी असलं तर सांगा बरं का मारवेलचं इथं जवळपास. तिथं जवळ जर कुणाकडे मारवेलचं बी असेल ना तर सांगा काय कमेंट मध्ये. आपल्याला मारवेलचं बी पाहिजे झालंय. दिवस बुडा गेला दोते. मग आवरायच काय आता, काय धारा काढणार आहे तुम्ही. वैरण बांधा चला. बांधा की, बांधा बरोबर. होय होय बांधा. धन लावलेलं एवढं भांगलं की वो थोडं झालं काय. हे शाळा भांगलायला काय वाटत नाही, लय छान वाटतंय बरं का. ते पण आहे ना उन्हात यायला नाही पाहिजे, असं संध्याकाळी यायला पाहिजे. सकाळी पण आहे ना 8 वाजलं म्हणलं का ऊन चपाटा पडायला चालू होतंय, लय पडतंय ऊन. त्यामुळे सकाळी पण रानात यायला नको वाटतंय. मागं राहिलेला कांदा येतो, त्यामुळे युद्ध आहे ना अंधार पडेपर्यंत काम करायला काय वाटत नाही. मग बाई मी चालू केलं. बोलायचं काय आहे का नाही. किल्ल्यांना होते काम करायला लागते. नका तोडून उपयोग नाही रे बाबा. बाई आमचं शेती करणार आहे बाई. बिचारा शेती आहे का करायला आपल्याला बाळा. अजून दिल्या नाही रे बक्क. आजीने दिल्या बक्कळ कर बाबा शेती. मस्त 8 एकर दिले की अजून किती पाहिजे. किती आहे का 8 एकर दिले. 8 गुंठे म्हण रे, 8 एकर नव्हे बाळा. ते एकरच. नशीब वानाला अशी माणसं गाठ पडतात, कुणाला पडत नाहीत बाळा. पुण्य करून यायला लागते बाबा त्याला. पुण्य करून यायला लागते त्याला. अशी चांगली माणसं गाठ पडायला. पुण्य केली नाही, आम्ही पुण्य केलं होतं. कुठलं फुटतंय आता, त्याला किती झालं तोडून. किती झालं लय झालं
सोडून त्याला जवळजवळ महिना 1.5 महिना झालं. होय परवा तोडून नेला इथलं. अहो परवा कधी तोडून घेतोय भयानच नेला बाई तोडून विचार करा. भया किती झालं तोडून ते मलाच माहित नाही. ते तोडून नेलाच नाही इथलं वैरण. एकदा नेलतो खरं किती दिवस झालं माहित नाही. कडच्या वेळी तोडून आणतो म्हणलं. हा बारकं बारकं होतं लय बारकं होतं तेव्हा. कांदा किती लाल भडक छान आहे बघ. हे बघ गोल कचरा गोल. बरं चला पाणी आणायचं. पाणी कांदा गावली की बांधायचं सगळं का शेवढं कवळ्यात नाही ह्याला पाहिजे. काय मला नाही काय नाही सगळी गेली बोंबलत पाणी नसल्यामुळे. कुठे मोटर जळली त्यामुळे आहे ना मेथीची भाजी छान आलेली भाजी गेली सगळी बोंबलून. तर चला वैरण किती छान आहे बघ शेळ्यांना. अशी वैरण जर झाली तर शेळ्यांना काय टेन्शन नाही का. अशी वैरण बघ. अशी वैरण शेळ्यांना झाल्यावर शेळ्या काय मस्त. लाईटच कमी जास्त सोडायला लागली. बाकीच्यांची कसं चालतात मग. अहो आपल्या हिरीची शांती नाही काय नाही. ती कशी मोटर चालेल तिने किती दिवस द्यावा. तुम्ही 40 वर्ष झालं खाताय. तुला ते कसं घेणार आहे गवत सांगा. कसं न्यायचं मला रे. गवत घ्या काचत जरा जरा आता. हा कसं न्यायचं ह्याला बांधायला कुठं आणलं नाही मी घ्या ना तू. मी भांगलेलं गवात आहे घेणार आहे. कांदा राहिला. मी काय कांदा घातलाय की बढिया मला कांदा मी तुडवलाय कांदा. माझं वजन काय थोडं भैया किती असेल माझं वजन. 75 आहे. 75 आहे इतकं आहे. बघ कांदा बरोबर आहे कांदे. एका भाजीचं कांदा घावलं गेलं म्हणून शेत असावं कळलं का. नोकरी पण असावी शेत पण असावं. त्या शेतात काम करायला नसावं. त्या शेतात काम काही नसावं. त्या पोरीने लग्नच करून त्या पोरीने लग्न करून असंच राहावं का. बरं कशाला घेणार एकदम ते घ्या ना एकदम. भैया हे घेत आहे हे भांगलीस ना मला. ते भयाला बिन देणार आहे. भया तू हे नेतोच काय. शीच घे भैया तिथे पप्पा घेते उचला. उचला नाही ते गवत आणि खुरपी घे सगळी. खुरपण ती गावात मी घेते. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त वैरण घ्यायचं टेन्शन घ्या. ओके धन्यवाद. ते आम्ही घेतो. कन्नडमध्ये दिराला अण्णा म्हणते ती वय अण्णा. हां म्हणते ती म्हणू बाई असं म्हणते ती कोण कोण अण्णा अण्णा. तुम्हाला जरा हां नको पलीकडेच टाका. खाली एक धाट राहिले बघा. हां वाळू दे. नाही टाकत सकाळी सकाळी टाकायला लागते शेळ्यास. हाती गावात पलीकडेच टाक मला वाळत नाही. हां चला वैरण घ्यायचं झालं. माझ्याकडे आहे बघा हे 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 मुठभर वैरण आहे भांगलेली. का माहिती आहे का हे रान सगळं भांगलून काढायचं. आणि हे बघा ही आणखी आहे ना कुळी छान आल्या. इकडं जरा पातळ आहे सोडा पण इकडं दाट आहे. आणि नंतरची आहे ना ही परवा मी तोडून नेलं एवढं. तर हे छान आलं आहे म्हणून काय करायचं ह्याला आता जरा इरा टाकायचं आणि पाणी पाजायचं. आणखी ही चांगली येत्या वैरण. आणखी एकदा तोडायला येत्या. शेळ्यांना उन्हाळ्यात वैरण पाहिजे बरं का. म्हणून भांगलायचं. भांगलून जरा इरा टाकून ह्याला जर पाणी दिलं नाही ही वैरण चांगली येत्या. म्हणून बघायचं अगोदर ही सगळं तोडून घ्यायचं. आठवड्याभरात संपत्या. लई दिवस नाही जात ही वैरण. संध्याकाळ झाल्यास छान वाटतंय. धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण बघून झाला असला सगळ्यांनी लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.